शिवसेनेला जेमतेम 4 जागा, तिथेही बंडखोर, हा आमच्यावर अन्याय, असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। गुलाबराव पाटलांकडून बंडखोरीवरून नाराजी व्यक्त करण्यात आली। 5 जागा सिटिंग असतानाही आम्ही 4 जागांवर समाधानी झालो। बंडखोरी होत असेल तर युतीच्या भविष्यासाठी चुकीचं आहे, असं गुलाबराव पाटील म्हणतात। जर आम्ही गुवाहाटीचा उठाव केला नसता तर आज काय स्थिती राहिली असती। त्यामुळे मोठ्या भावानी लहान भावाकडे नीट लक्ष द्यावं ही सगळ्यांची अपेक्षा आहे। आणि 4 जागा जेमतेम शिवसेनेला आहे, त्याच्यामध्येही बंडखोर उभे राहत असेल तर हा आमच्यावर अन्याय आहे। त्या पद्धतीनं असा अन्याय होता कामा नये। एकनाथ शिंदे साहेबांनी अशी काही अडचणीची बाब केली नाही। 5 जागा आमच्या सिटिंग असल्यावर आम्ही 4 वर समाधान मानलेलं आहे। त्यामुळे ते 4 ठिकाणी पण बंडखोरी होत असेल, मला वाटतं हे युती करता पुढच्या काळामध्ये चुकीचं आहे। पाच जागा सिटिंग असतानाही आम्ही 4 जागांवर समाधान मानलं, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे। बंडखोरी होत असेल तर युतीच्या भविष्यासाठी हे चुकीचं असल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलेलं आहे। जी बंडखोरी सुरू आहे त्यावरून त्यांनी नाराजीही व्यक्त केलेली आहे। 5 जागा आमच्या सिटिंग होत्या, तरीही आम्ही 4 जागांवर समाधानी झालो, असंही वक्तव्य त्यांनी केलंय। बंडखोरी होत असेल तर युतीच्या भविष्यासाठी हे चुकीचं असल्याचं गुलाबराव पाटील म्हणतात। शिवसेनेला जेमतेम 4 जागा मिळाल्या आणि तिथेही बंडखोर, हा आमच्यावर अन्याय असल्याची भावना त्यांनी व्यक्त करत नाराजी व्यक्त केलेली आहे। जर आम्ही गुवाहाटीचा उठाव केला नसता तर आज काय स्थिती राहिली असती। त्यामुळे मोठ्या भावानी लहान भावाकडे नीट लक्ष द्यावं ही सगळ्यांची अपेक्षा आहे। आणि 4 जागा जेमतेम शिवसेनेला आहे, त्याच्यामध्येही बंडखोर उभे राहत असेल तर हा आमच्यावर अन्याय आहे। त्या पद्धतीनं असा अन्याय होता कामा नये। एकनाथ शिंदे साहेबांनी अशी काही अडचणीची बाब केली नाही। 5 जागा आमच्या सिटिंग असल्यावर आम्ही 4 वर समाधान मानलेलं आहे। त्यामुळे ते 4 ठिकाणी पण बंडखोरी होत असेल, मला वाटतं हे युती करता पुढच्या काळामध्ये चुकीचं आहे। गुलाबराव पाटलांना इतकंच सांगायचंय, ज्या ठिकाणी महायुतीमध्ये बंडखोरी झालेली असेल ती बंडखोरी थंड करण्याचं काम आज दुपारपर्यंत केलं जाईल। महायुतीचा एकही बंडखोर, भारतीय जनता पार्टीचा एकही बंडखोर शिवसेनेच्या विरोधात उभा राहणार नाही, ना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात उभा राहील। आम्ही या बंडखोरांना दुपारपर्यंत निश्चितपणे थंड करू। जर का हे बंडखोर थांबले नाही तर त्यांच्या विरोधामध्ये कारवाई देखील केली जाईल। आणि गुलाबराव पाटलांनी एवढा विश्वास ठेवावा, ज्या 4 ठिकाणी शिवसेना निवडणूक लढणार आहे त्या 4ही जागा आणि उर्वरित सगळ्या 17च्या 17 जागा महायुतीच्याच निवडून येतील।